नमस्कार यूट्यूब फॅमिली. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत छान असा मोकळा मोकळा सोया पुलाव किंवा सोयाबीन पुलाव. तुम्ही ते पाहू शकता. काय सुरेख हा भात बनला गेलेला आहे. अगदी छान मोकळा मोकळा भात बनला जातो. तुम्ही हा भात बनवण्यासाठी अगदी कोणताही तांदूळ वापरू शकता. रोजच्या वापरातील आपण जो रेग्युलर वापरतो त्यातीलही चालेल किंवा तुम्ही बासुमती राईसही वापरला तरी चालेल. रेसिपी खूप सोपी आहे. संपूर्ण टिपसह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल भरून सोयाबीन घेतले. सोयाबीन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोमट पाणी एक ग्लासभर घालून एक 10 मिनटासाठी आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे. दुसरीकडे एका बाउलमध्ये एक वाटी बटाटे घेतले. ते साल काढून अशा फोडी करून घेतले. त्याचबरोबर छोटी वाटी इथे गाजर घेतले. त्याचेही छोटे छोटे काप करून घेतले. आता आपण जे भिजवण्यासाठी सोयाबीन ठेवलं होतं तेथील पाणी संपूर्णपणे गाळून एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता त्याच बाउलमध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, अगदी पाव चमचा एवढी हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला. आता हाताने हे सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया. इथे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता याच्यामध्ये घालायचे आहे पुदिन्याची बारीक कट केलेली पानं, त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यावरती झाकण ठेवून असंच हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे दुसरा बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेत. हे रोजच्या वापरातील तांदूळ आहेत. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक ग्लासभर पाणी घालून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तुम्ही भिजवून जरी तांदूळ वापरला नाहीत तरी चालेल. आता गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा शाही जिरे, अर्धा चमचा रेग्युलर जे आपण वापरतो ते जिरे, त्याचबरोबर तमालपत्र, स्टार फूल, दालचिनी, त्याचबरोबर 2 ते 3 काळी मिरी आणि 2 लवंग घातलेत. थोडेसे मसाले तेलामध्ये परतून घेऊया. आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची मोठे काप करून घेतलेत त्या घालायचे आहेत. त्यानंतर एक मोठा आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तोही घालून घेऊया. हलकासा कांदा भाजला गेला की त्याच्यामध्ये आता घालायचा आहे टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे टोमॅटो आणि भाज्या पटकन शिजण्यासाठी थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे आणि एकदम पाव चमचा एवढी हळद घातले. संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट ही तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. सर्व मसाले तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे सोयाबीन मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं ते संपूर्ण घालायचं आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं छान अशी आपण वाफ देऊन घेऊया. 2 मिनटं मंद गॅसवर आपण इथे वाफ दिलेली आहे. आता पुन्हा एकदा सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये स्वच्छ जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे ते संपूर्ण तांदूळ कुकरमध्ये काढून घेऊया. तुम्ही हा भात कुकरऐवजी कढईमध्येही बनवू शकता. सर्व तांदूळ कुकरमध्ये काढल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तांदूळ सर्व भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी इथे गरमच वापरायचं आहे. आपण 2 वाटी तांदूळ घेतले त्याच्यासाठी इथे मी 3 वाटे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित भात शिजला जातो. 2 शिट्ट्यानंतर कुकर संपूर्णपणे गार झालेला आहे. आता कुकरचं झाकण काढून पाहूया तर आपला इथे छान परफेक्ट असा भात शिजून तयार आहे. छान असा मोकळा मोकळा भात शिजला गेलेला आहे. तर सर्व भात एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे
आणि इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख हा सोया पुलाव बनला गेला आहे. आता याच्यावर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. पुन्हा एकदा संपूर्ण भात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपला झटपट असा सोया पुलाव किंवा सोयाबीन पुलाव बनून तयार आहे. चवीला अप्रतिम लागतो, त्याचबरोबर बनवायलाही अगदी साधा सोपा आहे. तर अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.